आपल्या सर्वांना मेडिकलच्या बाहेर किंवा मेडिकलच्या बोर्डवर असलेला ग्रीन क्रॉसची माहिती असेलच. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रेड क्रॉस बाबत. रेड क्रॉस म्हणजे काय? रेड क्रॉस नेमका कशासाठी असतो? हा रेड क्रॉस नेमका कुठे वापरला जातो? पाहूयात याची माहिती. हे आहे रेड क्रॉसचं चिन्ह. हे रेड क्रॉसचं चिन्ह रुग्णालयांच्या बाहेर तसंच रुग्णालयाच्या टेरेस अथवा गच्चीवर असतं. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे रेड क्रॉस चिन्ह पुन्हा चर्चेत आलंय. सीमावर्ती भागासह अनेक भागातल्या रुग्णालयांवरील रेड क्रॉसचे चिन्ह नव्याने रंगवली जात आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे युद्ध. सीमेपलीकडून हल्ला झाल्यास आरोग्य सेवा केंद्र स्पष्टपणे ओळखता यावी यासाठी हे रेड क्रॉस चिन्ह उपयुक्त ठरतं. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार संरक्षणही मिळतं आणि हल्ला करण्यापूर्वी खबरदारीही घेता येते. युद्ध झालं तरी आंतरराष्ट्रीय करारानुसार रुग्णालयं आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या केंद्रांना संरक्षण दिलं जातं. त्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. रेड क्रॉस चिन्ह हे जिनिव्हा करारानुसार संरक्षित केलं आहे. त्यामुळे रुग्णालयं आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या केंद्रावर रेड क्रॉसचं चिन्ह रंगवलं जातं. भारत-पाकिस्तान युद्धामुळे जम्मू आणि काश्मीरमधील अनेक रुग्णालयांवर रेड क्रॉसचं चिन्ह रंगवलेली आहेत. यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचाही समावेश आहे. युद्धाच्या वेळी आरोग्य सेवा केंद्र, रुग्णालयं ओळखता यावीत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचता कामा नये या उद्देशाने रेड क्रॉसचं चिन्ह बनवण्यात आलंय. या चिन्हामुळे शत्रू राष्ट्राच्या लढाऊ विमानांच्या वैमानिकांना येथे आरोग्य सेवा केंद्र आणि रुग्णालयं आहेत याचा संदेश मिळतो. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.